सोन्याच्या किमतीमध्ये सगळ्यात मोठी घसरण तर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांनी घेतलाय सोन्याच्या संदर्भातला सगळ्यात मोठा निर्णय। सोने 70,000 रुपयांनी खाली तर सोन्याचा नवीन धोरण 1 एप्रिल पासून लागू करण्याचा नरेंद्र मोदी यांचा निर्णय महाराष्ट्रासह देशभरातील महिलांना सगळ्यात मोठी आनंदाची बातमी। राज्यातील या जिल्ह्यामध्ये आजच्या सोन्याच्या किमती किती असणार? जवळजवळ 70,000 ते 58,000 रुपयांनी सोनं खाली आल्याची सगळ्यात मोठी घसरण। नेमकी बातमी काय आहे? सोन्याचं धोरण काय असणार 1 एप्रिल पासून? नक्कीच आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया। महाराष्ट्र सरकार सध्या सोन्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळे मोठे निर्णय घेण्यास तयार आहे। सध्या मध्य आशियामध्ये चाललेल्या युद्धामुळे सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड स्वरूपामध्ये घसरण होत आहे। किमती वाढायच्या टाकून किमतीमध्ये प्रचंड मोठी घसरण होत असतानाच महाराष्ट्रात देखील सोन्याच्या किमती आता प्रचंड प्रमाणामध्ये कमी झाल्या आहेत। गेल्याच आठवड्यामध्ये सोने जवळजवळ 42,000 रुपयांनी कमी झाले होते आणि आता देखील सोन्याच्या किमती अतिशय मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत। सर्वसामान्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब असून लगनसराईमध्ये सोनं कमी झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे। लागलीच आज देखील सोनं तब्बल 58 ते 55 हजारांनी स्वस्त झाल्यामुळे सोन्याच्या किमती 40,000च्या घरात येण्याची शक्यता सध्या सोने बाजारामध्ये सराफ बाजार व्यक्त करत आहेत। सोने कधी घ्यावे, सोन्याचा फायदा कधी होणार, सोने अजून किती खाली येणार यावर देखील आपलं मोठं भाष्य त्यांनी केलंय, ते देखील आपण आता जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र तसेच भारतीय जनता सोन्यासाठी खूप मोठी आग्रही असते। सोन्याच्या किमती कधी कमी होतात, कमी झाल्याबरोबर सोने खरेदी करतात आणि सोने खरेदी करून आपल्याकडे सोन्याचा साठा ठेवण्यामध्ये भारत जगामध्ये 1 नंबरला असल्याची खबरात आपल्यापर्यंत आपण पोहोचवली आहे। त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्र सरकार तसेच भारत सरकारचा 1 एप्रिल पासूनचा नवा सोने कायदा धोरण काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत। महाराष्ट्रात देखील सोन्याच्या किमती प्रचंड प्रमाणामध्ये कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांची लगबग आता सोने सराफ दुकानाकडे सुरू झाल्याचं दिसतंय। आता सुरू झाली लगनसराई, या दरम्यान आपण सोन्याच्या किमती अजून कमी होणार का याकडे देखील लक्ष वेधणार आहोत। काल सोने 58 हजारांनी कमी झालं, आज देखील सोन्याच्या किमती साधारणतः 12 हजारांनी कमी झाल्या आहेत। त्यामुळे सोने खरेदीदारांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब असू शकते। महाराष्ट्र सरकारने सोन्याच्या बाबतीमध्ये मोठा निर्णय देखील घेतलाय। सोन्याच्या किमती फिक्स करण्याचा निर्णय आता राज्य सरकार घेणार आहे, परंतु केंद्रात नरेंद्र मोदींनी असा अजून कोणताही निर्णय घेतला नाही। त्या निर्णय घेतल्याबरोबर महाराष्ट्र देखील अतिशय मोठा निर्णय सोन्याच्या बाबतीमध्ये आम्ही घेणार असल्याचं सध्या सांगितलं जात आहे। त्यामुळे सोन्याच्या किमती 40,000च्या घरात देखील पोहोचतील असं सराफ बाजारातील तज्ज्ञांनी आज आपलं स्पष्ट असं मत सगळ्यांसमोर व्यक्त केलंय। सोन्याच्या किमती आता कितीपर्यंत खाली येतील ते देखील आपण पाहणार आहोत। साधारणतः सोनं 40 ते 50 हजारांच्या घरात 1 तोळा अशा स्वरूपामध्ये खाली येऊ शकते। तेव्हा सर्वसामान्य नागरिकांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब असेल। आता बघूया सोन्याच्या किमती कशा स्वरूपामध्ये कमी होत आहेत। भारत देशामध्ये सध्या सोन्याचा नवा कायदा 1 एप्रिल 2026 पासून चालू करायचा आहे। तेव्हा एका खरेदीदाराकडे सोने जास्तीत जास्त 10 तोळ्यापर्यंत तुमच्याकडे सोनं ठेवता येईल, इतर सोनं सरकार ते जप्त करेल असं सरकारने आता नवीन अध्यादेश काढलाय। त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष, सरकार नेमकं कोणता निर्णय घेत आहे ते देखील आगामी काळात समजेल। परंतु सोन्याच्या किमती मात्र प्रचंड प्रमाणात कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना याचा आनंद द्विगुणित झालाय। आता पुढील महत्वाची बाब म्हणजे काय? सोन्याच्या किमती वाढणार का? हा देखील सर्वसामान्यांना खूप मोठा चिंतेचा विषय आहे। आम्ही जर सोने आता घेत असू तर पुढील काळामध्ये सोने आणखी कमी झाले तर त्याचा फायदा काय होणार असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे। मात्र एप्रिलच्या मध्यानंतर साधारणतः 15 एप्रिल नंतर सोन्याच्या किमती प्रचंड वाढून सोनं साधारणतः 3 लाखांपर्यंत जाऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला आहे। या 15 दिवसामध्ये आपण सोने खरेदी केले तरच तुम्हाला याचा फायदा होईल आणि जर 15 एप्रिल नंतर जर सोने खरेदी केले तर मात्र सोनं 2 लाखांच्या वरती जाऊन 2.5 लाखांपर्यंत पोहोचू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय। तेव्हा राज्यातील महिलांसाठी, पुरुषांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी नक्कीच आनंदाची बाब म्हणजे सोन्याच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढणार असून आता कमी आहे तोपर्यंत आपण सोने खरेदी करावे असे सध्या संदेश दिले जात आहेत। त्यामुळे आगामी काळामध्ये सोन्याची किमती 50,000 40,000 येणार का हा चिंतेचा विषय बनलाय। परंतु पुन्हा किमती वाढल्या तरच त्याचा फायदा होईल असं सर्वसामान्य नागरिक आपलं म्हणणं व्यक्त करू लागलेत।
तर मित्रांनो यावरती आपण देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा.